महिलांसाठी पुन्हा मोठी घोषणा, लाडकी बहीण लखपती दीदी महिला बचत गट, मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये म्हटलं आहे. राज्यभरातील एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांच्या कल्याणासाठी सुयोग धोरण राबवणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसंच महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत 37 लाख महिला लखपती दीदी झाल्या असून आणखी 25 लाख लखपती दीदीचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारणीस मान्यता देणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे. आणखीन आपण अपडेट पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. अर्थसंकल्प सन 2026-27 महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. राज्यात 27 लाख लखपती दीदी, 2026-27 मध्ये आणखी 25 लाख लखपती दीदी करणार. महिला बचत गटाच्या वस्तू उत्पादन विक्रीसाठी 13 जिल्ह्यात उमेद मॉल. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गोपालक, कुक्कुटपालक व शेळीपालक यांच्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसेच विशेष सांगायचं झाल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद सुद्धा करण्यात आलेले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.